महेश गायकवाड यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे। तब्बल 24 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि यासाठी कल्याण पूर्वमध्ये त्यांच्या शाखेवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। एकंदरीत कल्याण पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। आपला नेता पुन्हा एकदा आपल्या घरी परततोय यासाठी हा उत्साह जो आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे। सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि त्याचबरोबर कार्यालय देखील पूर्णपणे या ठिकाणी सजवण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारे महेश गायकवाड यांना समर्थन या ठिकाणी देत असल्याचे दिसून येते। माझ्यासोबत एक त्यांचे समर्थक आहे, त्यांनी चक्क आपल्या छातीवरती महेश गायकवाड यांचा फोटो गोंधला आहे आणि त्याच्यावरती देव माणूस असं म्हणून लिहिलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी चक्क छातीवरती त्यांनी टॅटू काढलेला आहे। तर एकंदरीत आपल्याबरोबर तेच आहेत। मला सांगा की तुम्ही आज जो हा टॅटू काढलेला आहे, काय नेमकं तुमच्या भावना आहेत? 24 दिवसानंतर महेश गायकवाड पुन्हा येतात, ते काय वाटतं तुम्हाला? दादाबद्दल माझ्या ह्याच भावना आहे की दादाने माझंच, मी एक गेलेला माणूस होता, त्यांनी माझं जीवन एकदम म्हणजे एकदम चांगलं केलेलं आहे। माझंच नाही तर भरपूर लोकांचे जीवन त्यांनी एकदम सुधारलेले आहेत। तर दादा हे तरुण नाही, ज्येष्ठ नाही, तर आता लहान लहान मुलांच्या मनामध्ये महेश दादाचं नाव आहे। देव माणूस बोलतात ते आणि त्याचबरोबर गरिबांचा कैवारी म्हणून असे अनेक बॅनर पण लावण्यात आलेले आहेत का? तर दादा हे गरिबांसाठी त्यांनी जे कार्य केलं आहे ते एवढं कार्य केलं आहे ना की त्याचा अतोनात म्हणून हे दादा गोरगरिबांचे कैवारी आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण कोळसवाडी परिसरामध्ये गायकवाड समर्थक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज त्यांनी तयारी केली आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी महेश गायकवाड येतील। त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी कार्यकर्त्यांकडून झालेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।